हॅलो फ्रेंड, आज आम्ही बनवलं होतं चकल्याची आधी भाजणी करून घेतली होती. त्याच्यामध्ये थोडेसे आम्ही मिक्स डाळी टाकलं तर थोड्या तांदूळ छान धुवून स्वच्छ म्हणजे एका कपड्यावर छान वाळून घेतलं होतं आधी भाजणीची तयारी. आणि मग छान तांदूळ चांगले वाळल्यानंतर आम्ही त्याला मस्त भाजून घेतले होते कढईमध्ये. छान घमिल्यामध्ये भाजले होते तांदूळ, छान असे खमंग छान भाजून घ्यायचे. आणि चण्याची डाळ नव्हती धुतली होती, नाही तर चण्याची डाळ धुतली ना मग ते चांबट होतात, म्हणून चण्याची डाळ कधी धुवायचीच नाही. मग ते मी 2 शेर घेतले होते भाजणी करायसाठी. चण्याची डाळ फक्त अशी थोडीशी भाजून घेतली होती. आणि त्याच्यामध्ये मिक्स डाळीमध्ये काय काय टाकलं होतं, उडदाचा सोला टाकला होता, मुंगाची डाळ टाकली होती थोडीशी, आणि ज्वारी टाकली होती. अशा प्रकारे भाजणी केली होती. आणि हे पीठ मळून घेतलं होतं छान, तेल वगैरे टाकून थोडंसं मोहन करायचं गरम गरम. आणि चकली मसाला विकत आणायचं, सांबार हिरवी मिरचीची पेस्ट करायची छान, आणि ते मिक्स करून छान चांगली बारीक पेस्ट करायची, म्हणजेच आपल्या साच्यामध्ये अडकलं नाही पाहिजे म्हणून. मग ते भिजून थोडा वेळ चांगलं होऊ द्यायचं, भिजून ठेवून द्यायचं. मग आपले कामं होतपर्यंत चांगले मुरले की मग चकल्या छान होतात. मी असे गोळे करून मग चकल्याला चांगलं असं साच्याला चांगलं तेल वगैरे लावून आता त्याच्या साच्यामध्ये भरत होती. आणि त्याच्यात तीळ टाकायची भरपूर, तिळाने मस्त खमंग पण होतात आणि खायला पण मस्त होतात. अशा प्रकारे आता चकल्या छान पिळून घेतल्या आणि आईने तळून दिल्या होत्या. बघा, आई पण मला हेल्प करतात, म्हणजे आईचीच रेसिपी आहे, आईकडूनच शिकली होती, आईनेच सांगितली होती. आई छान करतात चकल्या, त्यांचं पाहून मी पण करायला लागली होती. पण त्यांनीच भाजणी करून ठेवली होती, मी लगेच दळून आणलं, लगेच करायला घेतल्या होत्या आम्ही चकल्या. तर मग अशा प्रकारे आज आम्ही चकल्या बनवल्या होत्या. चकल्याची भाजणी एकदा तयार झाली की चकली करायला लवकर होतात आणि लवकर बनतात, आणि घरी बनवलेल्या चकल्या खूप छान खमंग टेस्टी आणि भरपूर होतात. अशा प्रकारे चकलीची भाजणी आधी तयार करून ठेवायची. पहिले तांदूळ चांगले मस्त ओले करून घ्यायचे, धुवून घ्यायचे, एका कपड्यावर छान उन्हामध्ये वाळू टाकायचे थोडा वेळपर्यंत मस्तपैकी. चांगले वाळल्यानंतर त्याची भाजणी करून घ्यायची. छान घमिलामध्ये चांगले भाजून घ्यायचे तांदूळ थोडेसे. आणि मी आता चकल्या पिळतच होती, आईकडे तळून देत होत्या. एक पालीच्या आम्ही चकल्या बनवल्या होत्या, अशाच घरी खायला खूप दिवस